नमो बुद्धाय. बुद्ध अनमोल विचार या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. ही फक्त एक गोष्ट नसून ही आपले जीवन बदलू शकते. गौतम बुद्ध आपल्या शिष्यांसोबत राजगृहाच्या वनात वास करीत होते. तेव्हा तिथे गावातून एक व्यक्ती आला. त्याचे नाव सौरभ होते. सौरभच्या चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा होत्या. त्याच्या चालण्यात थकवा होता आणि डोळ्यांमध्ये शांतीचा शोध होता. त्याने बुद्धाच्या चरणी येऊन म्हटले की भगवान, मी आता थकून गेलो आहे. माझ्या जीवनात एकामागून एक अडचणी, संकटे येत आहे. कधी व्यापार डुबतो तर कधी आपल्या लोकांपासून धोका मिळतो. प्रत्येक क्षणी माझ्या मनात चिंता, राग आणि बेचैनी असते. एका क्षणाला तर वाटते की बस आता सर्व संपले आहे. भगवान, मला सांगा की मी कधी शांतीने जगू शकेल. भगवान बुद्धाने त्याच्या डोळ्यात पाहिले आणि स्मित हास्य करीत म्हणाले, सौरभ, चल माझ्याबरोबर. तुला तुझ्या उत्तरासाठी थोड्या दूर जावे लागेल. सौरभ हे ऐकून जरा विचारात पडला, पण भगवान बुद्धाची आज्ञा असल्याने तो चुपचाप सोबत गेला. थोड्या दूर अंतरावर एक शांत नदी होती. नंतर भगवान बुद्धाने सौरभला म्हटले की यातले थोडेसे पाणी काढ आणि ते पिऊन मला सांग की ते कसे आहे. सौरभ पाण्यामध्ये जाईल इतक्यात त्या पाण्यात एक बैल आला. त्याच्या पायाच्या मातीने सर्व पाणी हे अस्वच्छ झाले. भगवान बुद्ध म्हणतात की आता तू हे पाणी पिऊ शकतोस का? तर सौरभ म्हणाला, नाही भगवान, आता हे पाणी अस्वच्छ झाले आहे. भगवान बुद्ध म्हणतात, ठीक आहे, आता तू बसून जा. तू आता काहीच करू नकोस. 5 मिनिट 10 मिनिटं झाली आणि ज्या नदीचे पाणी पुन्हा अगोदरल्यासारखे शांत आणि स्वच्छ झाले. नंतर भगवान बुद्धाने पुन्हा सौरभला प्रश्न केला की आता तू या पाण्याला पिऊ शकतोस का? तेव्हा हो भगवान, कारण हे पाणी आता पूर्वीसारखे स्वच्छ झाले आहे. तथागतांनी पुन्हा स्मित हास्य केले आणि म्हणाले, हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. तुझं मन हे सुद्धा नदीसारखे आहे. जेव्हा त्याच्यात परिस्थितीचे घालमेल होते तेव्हा ते अस्वच्छ होते. तेव्हा तू निर्णय हा नाही घेतला पाहिजे किंवा कोणतीही प्रतिक्रिया नाही केली पाहिजे. तर शांत राहिले पाहिजे. वेळेनुसार सर्व शांत होऊन जाईल. वेळ ही कशीही असो, चांगली किंवा वाईट, मनाला शांत ठेवणे हे खरे समाधान आहे. जर तू प्रत्येक संकटात वाहत गेला तर स्वतःला हारपून टाकशील, पण जर तू स्थिर राहिलास तर प्रत्येक संकट थांबून जाईल. सौरभच्या डोळ्यात आता चमक होती. सौरभ तथागतांना म्हणाला, भगवान, मी समजलो, वेळेला नाही तर स्वतःला बदलणे गरजेचे आहे. शांती ही बाहेर कुठेही नसून ती आपल्या अंदर आहे. तथागतांनी स्मित हास्य केले आणि हेच ज्ञानाचे पहिले पाऊल आहे. यावरून वेळ कशीही असो, मन स्थिर असले तर प्रत्येक संकट थांबू शकते. शांत रहा आणि जागरूक रहा. नमो बुद्धाय.